आता त्यांचा आपापसामध्ये काहीतरी मतभेद आहेत. सर गेल्या काही महिन्यापासून ऑपरेशन टायगरची चर्चा आपल्या पक्षातूनही सातत्याने कधी सांगण्यात आलं होतं की ऑपरेशन टायगर केलं नाही, त्यामुळे आता ही सगळी बातमी त्याच्याला कुठेतरी दुजोरा मिळते का? अशा प्रकारची बैठक होते किंवा याच्या खासदार जे आहेत ते आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत? राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. गौप्यस्फोट होणार आहे का? म्हणजे येत्या काही दिवसांत आता रोजच्या रोजच गौप्यस्फोट चालू आहे, रोजच्या रोजच स्फोट चालू आहेत. आता ते युद्ध थांबलं म्हणून हे युद्ध थांबेल असं काही नाही ना. पण मध्यंतरी अशी चर्चा होती की ऑपरेशन टायगरची सगळी तयारी सुरू झाली, मात्र भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी ते ऑपरेशन थांबवायला सांगितलं. नाही, असं काही नाही. आमचा पक्ष हा पूर्ण बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा, एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांना मानणारा शिवसेनेचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे आमच्या कुठल्याही कामामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही आणि काही निर्णय घ्यायचे असतील पक्षाच्या अंतर्गत तर ते पूर्ण निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब स्वतः घेत असतात. कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांच्यावरती जे गाणं केलं होतं त्याच्या बाबतीत हक्कभंग समितीसमोर असं म्हटलंय की हा व्यवसायाचा भाग आहे आणि त्यानं माफी मागितली. त्याचा जर तसा व्यवसाय असेल तर शिवसैनिकांची पद्धती, कार्यपद्धती कशी असते हे सुद्धा त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. जर त्याचा तो व्यवसाय असेल तर शिवसैनिकांचा 24 तास काम करण्याची जी पद्धती असते ती पद्धती जर त्याला कळली तर तो निश्चितपणे एवढे दिवस भूमिगत होता, परत त्याला भूमिगत व्हावं लागेल. पण त्यांना असं म्हणणं आहे की जर त्याने